भाजीला काही नसेल आणि झणझणीत, झटपट आणि गावरान असं काही खायची इच्छा झाली असेल ना, तर पिठलं भाकरी नक्कीच बनवून खाऊ शकता बरं का. कारण महाराष्ट्राची अस्सल ओळख म्हणाल ना, तर पिठलं भाकरीमुळंच आहे. कारण खायला जबरदस्त लागते बरं का. तर त्यासाठी घेतलेलं आहे हिरवी मिरची, लसूण, कांदा, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 2 ते 3 चमचे तेल टाकूया. त्याचबरोबर आता यामध्ये टाकूया जिरे आणि मोहरी. छान अशी फुलली गेली ना, की टाकायचा आहे कांदा. कांदा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लगेचच टाकूया कढीपत्त्याची पानंसुद्धा. झणझणीत असं पिठलं खायचं आहे म्हटल्यानंतर आहे ना, हिरव्या मिरचीचा जास्तच वापर केला पाहिजे. तर त्यासाठी आहे ना वाटण बनवून घ्यायचं आहे. तर वाटणासाठी आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे आणि तेही तिखट निवडलेली आहे बरं का. अगदी 8 ते 10 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्सरला वाटून घेऊया. आणि हे वाटण जे आहे ना, ते पूर्ण असं वाटण मी आहे ना पिठल्यामध्ये टाकणार आहे आणि मस्त असं झणझणीत गावरान पिठलं बनवणार आहे. तर तुम्ही आहे ना कधी कधी भाजीला काही नसेल ना, तर जास्तीचा काही विचार करत बसायचा नाही हो. असं पिठलं भाकरी बनवायची आणि मस्त असा ताव मारायचा. तर त्यासाठी ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. वाटण टाकूया. वाटणसुद्धा अगदी 2 मिनिटभर परतून घेऊया. म्हणजे मिरचीचा तिखटपणासुद्धा दूर होईल आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागेल. तर त्यासाठी आता थोडंफार पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा कांदा आणि वाटण शिजवून घेणार आहे. यानंतर हळद पावडर टाकूया आणि थोडीशी धने पावडरसुद्धा टाकून घेऊया. तर बघा चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. तर इथे मी अगोदरच आहे ना बेसन पीठ मिक्स करून घेणार नाही आहे. तर हे आपण आहे ना आदानातलं पिठलं बनवतो आहे. म्हणजेच पाण्याला उकळी आल्यानंतर आहे ना यामध्ये आपण बेसन सोडणार आहोत. तर त्या बेसनची चव, त्या पिठलीची चव आणि ह्या पिठल्याची चव आहे ना एकदम वेगळी लागते बरं का. ह्या पिठल्याची चव आहे ना एकदम जबरदस्त आहे बरं का. खायला आहे ना खतरनाक लागते. तर इथे बघा 1 वाटी बेसनसाठी आहे ना मी एवढं पाणी उकळण्याकरिता ठेवलेलं आहे बरं का. आता यामध्ये आहे ना दुसरं काहीच ॲड करायचं नाही. फक्त एक पाण्याला उकळी फुटायला लागली ना किंवा आदान आलं ना, तर असं हलवत राहायचं आहे आणि यामध्ये ना बेसन मिक्स करत जायचं आहे. आता मलासुद्धा हे परफेक्ट असं बनवता आलेलं नाही आहे बरं का. पण टेस्ट आहे ना बेसनची 1 नंबर होती म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता माझी मम्मी ही पिठलं बनवते. तिच्या हातचं पिठलं म्हणाल ना, तर खरंच एकच नंबर आहे बरं. तरी ते मी हळूहळू एका हाताने बेसन सोडते, तर दुसऱ्या हाताने चमच्याच्या साह्यानं असं गुठळ्या फोडून घेत आहे. गुठळ्या काही व्यवस्थित अशा मोडल्या गेलेल्या नाही आहेत, पण चव आहे ना छान होती ह्या बेसनची आणि त्या बेसनपेक्षा ना ह्याची चव आहे ना जबरदस्त होते. तर अगदी पाणी कमी होईपर्यंत हे पिठलं जे आहे ना ते मी शिजवून घेतलेलं आहे आणि यानंतर आहे ना ज्वारीच्या भाकरीसोबत तसेच बाजरी, चपाती, अगदी राईससोबतसुद्धा आहे ना खूप एन्जॉय करू शकता. तर मग कधी आहे ना कंटाळा वगैरे आला असेल, भाजीला काही नसेल ना, तर अशा प्रकारची भाजी किंवा अशा प्रकारचं पिठलं आहे ना तुम्ही नक्कीच बनवून एन्जॉय करू शकता. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि बघा इथं पिठलं छान असं शिजलं गेलेलं आहे. मस्त असा सुगंध येतो आहे. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त आता मी तर ताव मारणार आहे बरं का. गरमागरम पिठलं सोबतच ज्वारीची भाकरी, 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. दुसरं काही भाजीला नसेल ना, तर मी तर पिठलं आहे ना हमेशा बनवून खाते. तर मग आहे ना तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करून जावा आणि आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.